आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। धाराशिव जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या अन भल्याभल्यांना अंदाज न आलेल्या परंडेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे झाकीर सौदागर अवघ्या 198 मतांनी विजयी झाले। त्यांनी सर्वपक्षीय जनशक्ती नगरविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील यांचा पराभव केला। पालिकेत शिवसेनेला बहुमत मिळवता आले नाही असे असले तरी या निमित्ताने शिवसेनेचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांची राजकीय कोंडी करण्याच्या जनशक्ती नगरविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले सत्ताधारी 2 माजी आमदार व सर्व पक्षीय नेत्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आमदार सावंत यांना यश आले। नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 12 जागांवर जनशक्ती नगरविकास आघाडीने विजय मिळवला। शिवसेनेला 8 जागा जिंकता आल्या। नगराध्यक्ष झाकीर सौदागर यांना 6795 मते मिळाली तर जनशक्तीचे विश्वजित पाटील यांना 6606 मते मिळाली। यामध्ये सौदागर 198 मतांनी विजयी झाले। नोटाला 67 मते पडली। नगर परिषद निवडणुकीसाठी 13468 मतदान झाले होते। प्रभाग क्रमांक 1 अ आघाडीच्या रत्नमाला बनसोडे यांना 938 मते मिळाली। शिवसेनेच्या अधिका पालके यांना 765 मते मिळाली। प्रभाग 1 ब आघाडीच्या श्रीकृष्ण विधाते यांना 946 मते मिळाली। त्यांनी 104 मतांनी शिवसेनेचे संजय घाडगे यांचा पराभव केला। प्रभाग 2 अ आघाडीच्या रुखसाना बेगम पठाण यांना 681 मते मिळाली। त्यांनी 61 मतांनी शिवसेनेचे फरजनबाई मुजावर यांचा पराभव केला। 2 ब शिवसेनेचे सराफराज कुरेशी यांना 651 मते मिळाली। त्यांनी 8 मतांनी आघाडीचे इस्माईल कुरेशी यांचा पराभव केला। 3 अ आघाडीच्या परवीन बासले यांना 762 मते मिळाली। त्यांनी 198 मतांनी शिवसेनेच्या गुलनार पठाण यांचा पराभव केला। 3 ब आघाडीचे मदनसिंह सद्दीवाल यांना 709 मते मिळाली। त्यांनी 99 मतांनी शिवसेनेचे मदन दीक्षित यांचा पराभव केला। 4 अ आघाडीच्या मदिनाबी पठाण यांना 641 मते मिळाली। त्यांनी 64 मतांनी शिवसेनेच्या जैतूनबी पठाण यांचा पराभव केला। 4 ब आघाडीचे समरजित सिंह ठाकीर यांना 676 मते मिळाली। त्यांनी 146 मतांनी शिवसेनेचे आजिम सौदागर यांचा पराभव केला। अपक्ष उमेदवार नवनाथ कसपे यांना 16 मते मिळाली। 5 अ शिवसेनेच्या शामिल तांबोळी यांना 691 मते मिळाली। त्यांनी 101 मतांनी आघाडीच्या नंदाबाई जाधव यांचा पराभव केला। 5 ब शिवसेनेचे सत्तार पठाण यांना 663 मते मिळाली। त्यांनी 50 मतांनी आघाडीचे रईसुद्दीन मुजावर यांचा पराभव केला। 6 अ आघाडीचे अनिल शिंदे यांना 752 मते मिळाली। त्यांनी 306 मतांनी शिवसेनेचे जयंत शिंदे यांचा पराभव केला। 6 ब आघाडीच्या वैशाली अलबत्ते यांना 752 मते मिळाली। त्यांनी 312 मतांनी शिवसेनेच्या मनीषा मेहर यांचा पराभव केला। 7 अ आघाडीचे अब्बास मुजावर यांना 943 मते मिळाली। त्यांनी 64 मतांनी शिवसेनेचे इरफान शेख यांचा पराभव केला। 7 ब आघाडीच्या रुखियाबी देहलूस यांना 940 मते मिळाली। त्यांनी 69 मतांनी शिवसेनेचे कमल जगताप यांचा पराभव केला। 8 अ शिवसेनेचे साबेर सौदागर यांना 931 मते मिळाली। त्यांनी 399 मतांनी आघाडीच्या गुलेईरम चौधरी यांचा पराभव केला। 8 ब शिवसेनेच्या अमिनाबी मुजावर यांना 1002 मते मिळाली। त्यांनी आघाडीच्या शोभा जाधव यांचा 546 मतांनी पराभव केला। 9 अ शिवसेनेच्या मुन्नाबी जिनेरी यांना 568 मते मिळाली। त्यांनी 178 आघाडीच्या हसीना पठाण यांचा पराभव केला। 9 ब शिवसेनेचे चंद्रकांत गायकवाड यांना 529 मते मिळाली। त्यांनी 96 मतांनी आघाडीचे उमाकांत गोरे यांचा पराभव केला। 10 अ शिवसेनेच्या वनमाला शिंदे यांना 525 मते मिळाली। त्यांनी आघाडीच्या ज्योती सोनटके यांचा पराभव केला। 10 ब आघाडीचे रमेश सिंह परदेशी यांना 460 मते मिळाली। त्यांनी 23 मतांनी शिवसेनेचे मोहसिन सौदागर यांचा पराभव केला। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।